बंधू भगिनींनो, आजच्या व्याख्यानाचा विषय रामरक्षा असा आहे. मी आत्तापर्यंत जवळजवळ 2000पेक्षा जास्ती संख्येनं व्याख्याने दिली, परंतु त्याच्यावर रामायणावरती खूप 100-200 व्याख्याने झाली असतील, महाभारतावरही खूप झाली, पण प्रत्यक्ष रामरक्षा या विषयावर मी आत्तापर्यंत कधी बोललो नाही. याचा अर्थ मी रामरक्षा रोजच म्हणत असतो, येता जाता रामरक्षा म्हणत असतो, पण रामरक्षावर बोलायला लागेल असं मला काही वाटलं नव्हतं. तर रामरक्षा याचा अर्थ असा, रामाने केलेलं रक्षण. राम केव्हा रक्षण करतो? तुम्ही रक्षणाची कामना केली तर रक्षण करतो. रामरक्षण का करतो? कारण रामाने तसं वचन दिलेलं आहे. कोणाला वचन दिलं आहे? सर्वांना वचन दिले. कधी वचन दिलं? विभीषणाला स्वीकारायचं की नाही असा प्रश्न पडला, आणि बहुतेक रामाचे जे सेनापती होते आणि सहाय्यक होते सुग्रीवापासून, या प्रत्येकाने विभीषणाला स्वीकार करण्याला नकार दिला. नकार दिल्यानंतर राम ऐकून घेत होता पण निर्णय करत नव्हता. सगळ्यात शेवटी राम असं म्हणाला, हनुमंत काय सांगेल त्याप्रमाणे ठरवू. पण सगळ्यात शेवटी हनुमंताला विचारलं. हनुमंताने सांगितलं, कसलाही विचार न करता तत्काळ त्याचा स्वीकार करा. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांच्या विरोधात त्याचं एकट्याचं मत होतं. त्याला विचारलं, तू असं का सांगितलंस? विभीषणाचा चेहरा सांगतो म्हणाला. सात्विक चेहरा लपत नाही. हा निर्मळ माणूस आहे आणि हा तुमचा सेवक म्हणून काम करेल, म्हणून याला स्वीकार करा. त्यावेळेला सर्वांना उद्देश म्हणून रामाने वचन दिलं, सकृतैव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतम व्रतम मम. सकृत म्हणजे एकदा जर कोणी असं नुसतं म्हटलं, रामा मी तुझा आहे, मी तुला शरण आलेलो आहे, माझं तू रक्षण कर, तर त्याचं मी रक्षण करीनच, पण त्याचं सर्वांपासून सर्वभूतांपासून सर्व सृष्टीपासून मी रक्षण करीन, हे माझं व्रत आहे. हे विभीषणाच्या निमित्तानं रामानं दिलेलं वचन सर्व सृष्टी करताय, प्राणीमात्रांकरताय. म्हणजे एखादा प्राणी अयोध्येत गेला आणि जर गेला तर त्याचा जन्म पुन्हा अयोध्येत होतो आणि तो मुक्त होतो, असा रामाच्या वचनाचा अर्थ आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही रामरक्षा म्हणत राहिलात तर रामाबद्दलचं प्रेम तुमचं वाढेल, आणि रामाबद्दलचं प्रेम वाढणं याचा अर्थ रामाच्या सद्गुणांची कामना होणं असा त्याचा अर्थ आहे. जगामधले जेवढे म्हणून सद्गुण आहेत, जेवढ्या म्हणून सत्प्रवृत्ती आहेत, जेवढे म्हणून सदाचार आहेत, ते सगळेच्या सगळे एकसमयावच्छेदे करून एका रामामध्ये अंतर्भूत आहेत. रामा इतका प्रजावत्सल राजा झाला नाही आणि प्रजेनं रामा इतकं कोणावरही प्रेम केलं नाही. त्या रामाची जेव्हा आपण पूजा करायची असते तेव्हा आपल्याला रामाबद्दल काहीच माहिती नसते. रामायण वाचत नाही, रामायण वाचत नाही, रामकथा वाचत नाही, राम मोठा का झाला ते माहीत नाही, रामाला लावलेली विशेषणं माहीत नाही. रामायणाची सुरुवातच आहे, कोन्वस्मिन् साम्प्रतं देशे, सुरुवात आहे. या सांप्रत काळामध्ये असा कोण आहे की जो सर्वगुण संपन्न आहे? नारदाने उत्तर दिलं, फक्त एकुलता एक रामच आहे. आणि मग जवळजवळ 35-30 विशेषणांची मालिका आहे. हे सगळे गुण एकट्या रामामध्ये आहेत, आणि असा एकमेव राजा आहे की ज्याच्यामध्ये सगळे गुण आहेत. जगाच्या पाठीवरती जग केवढंही मोठं असून दे, या रामा इतका मोठा कोणीही झाला नाही. श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने तत्त्वज्ञान सांगितलं, नाना तऱ्हेचे उद्योग केले, रामाने एकही उद्योग केला नाही. राम तत्त्वज्ञानाचा प्रवक्ता नव्हता, रामावर संकट खूप आली. इतकंच नव्हे तर रामाच्या संदर्भात रामायणामध्ये जितके म्हणून नेते आहेत ते सगळे दुःखामध्ये परिवर्तित झालेले. ज्याचं नाव घेईल तो दुःखी आहे. राम दुःखी आहे, सीता दुःखी आहे, कौशल्य दुःखी आहे. पण रामाचं मोठेपण एक आहे की नुसतं बापानी म्हटलं आणि मुलगा गेला असं झालंच नाही. कैकेयीचा निरोप गेला
दशरथाचा निरोप गेला म्हणून राम आला. मग तो त्याचा चेहरा पडलेला दशरथाचा, डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. तर त्यांनी 2-3 वेळा विचारलं काय झालं काय झालं, त्याने उत्तर दिलं नाही. तेव्हा कैकेयी म्हणाली त्यांना काय म्हणायचं मी सांगते. प्रत्यक्षामध्ये तू 14 वर्ष वनवासाला जा असं वाक्य दशरथाच्या तोंडून आलेलं नाही. दशरथांच्या मनामध्ये तू 14 वर्ष वनवासाला जावं आणि भरताला राज्याभिषेक करावा असं आहे म्हटल्याबरोबर तसाच तू म्हणाला. दशरथाची आज्ञा आहे असं प्रमाण म्हणून आई खोटं बोलणार नाही असं गृहीत धरून त्या क्षणी त्याचा जो निर्णय झाला तो कधीही बदलला नाही. म्हणून त्यांनी कसं राज्य टाकून दिलं. तुम्ही रामरक्षा म्हणताय ना, असा राम आहे. रामरक्षा हा मंत्र आहे, नुसतं स्तुती स्तोत्र नाही आहे. बाकीच्या स्तोत्रामध्ये आणि या स्तोत्रात हा फरक आहे की बाकीची स्तोत्र स्तुती आहे, ह्याच्यामध्ये स्तुती आहे आणि मंत्र पण आहे. मंत्र सिद्ध करावा लागतो, मंत्र सिद्ध करण्याचा विधी आहे. पण तो जरी जमला आणि तुम्ही सतत म्हणत राहिलात तरी पहिली गोष्ट म्हणजे पापाचं क्षालन होतं. रोज पाप घडत असतं. निंदा ऐकली याच्यासारखं पाप नाही, निंदा करण्यासारखं पाप नाही, पण ऐकण्यासारखं सुद्धा पाप नाही. कोणाचा अपहार करणं, कोणाची वस्तू वापरणं, दिलेली वस्तू परत न करणं, हे सगळे पापात्मक घटक. मनुष्याचा जन्म हाच पापाचा भाग आहे. आपल्याला जन्म येतो त्याचं मुख्य कारण काही क्लेश संपवण्याकरता शिक्षा आहे ती. आणि या शिक्षेमध्ये जर तुम्ही आपली सुटका करण्याकरता प्रयत्न केला नाही तर त्याला कोण जबाबदार. ती सुटका करण्याकरता रामरक्षा म्हणायची. आपल्याला माहिती असो नसो, अर्थ कळो न कळो, वाणी कोणाची? बुधकौशिकाची. बुधकौशिक म्हणजे कोण? कौशिक म्हणजे विश्वामित्र. विश्वामित्राचं नाव कौशिक आहे. त्याच्या कोळात जी जन्माला येतात ते कौशिक होतात. त्या कौशिकातला जो शहाणा बुध, त्याला स्वप्नात जे दिसलं ते त्याने लिहून काढलं. बरोबर. आता हे जे त्याने लिहून काढलं ते सामान्य असतं, ते इतके वर्ष राहिलं असतं का? 5-10 हजार वर्षे झाली. रामरक्षा आहे तशीच आहे. ती मूळ आनंद रामायणात आहे. ते 52 श्लोकांची आहे. त्याचा ध्यानाचा मंत्र पण वेगळा आहे, ध्यानाचा श्लोक वेगळा आहे. त्यामुळे आता 38 आणि 39 श्लोकांची झाली. पण माझं त्यापेक्षा पुढचं म्हणणं असं आहे की आत्ताचा काळ आणि मागचा काळ फार फरक होता. आता सुविधा वाढल्या, माणसाच्या चिंताही वाढल्या. माणसाला एका जागेवर बसायला वेळ नाही, एका जागेवर बसून जप करायला वेळ नाही. मग त्याला सोपा मार्ग काय? आता रामरक्षेचं विधी जो दिलेला आहे त्यात तसं दिलं आहे, चैत्री पाडव्यापासून रोज 11 पाठ करावेत. आणि असं 9वीपर्यंत 11 पाठ केलेत की ती सिद्ध होते. सिद्ध होते याचा अर्थ तुम्ही म्हटल्यानंतर तुम्हाला परिणाम दिसतो, पण तुम्ही दुसऱ्याला जरी म्हणायला सांगितलीत तरी त्याचा परिणाम होतो, किंवा दुसऱ्याकरता जर तुम्ही म्हटलीत तरी त्याचं काम होतं. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. दादरला असताना आमच्या नात्यातले एक गृहस्थ होते, जवळजवळ 87-88 वर्षे, आणि ते खूप आजारी झाले. आणि त्यांना काही विस्मरण वगैरे असं होतंच, पण त्याचं प्राण जाईना. त्यांची सून माझ्याकडे आली. मी असं निघालो होतो, घराच्या बाहेर पडत होतो. म्हटलं काय हो? तर म्हणले त्यांची परिस्थिती फार वाईट आहे, झोपलेलीच आहेत, वय झालेलं आहे, फार दिवस राहण्याची शक्यता नाही, पण त्यांना त्यांचे हाल बघवत नाहीत, ते काय करता येईल? मी त्यांना सोपा मार्ग सांगितला. 2-4 उदबत्त्या लावा. त्या उदबत्त्याचं खाली अंगारा पडे, उदबत्त्या संपेपर्यंत रामरक्षा म्हणा. सगळ्यात हो आमच्या घरामध्ये सगळ्यांना येते. ते उदबत्त्या संपेपर्यंत म्हणायचं. तो जो अंगार आहे त्याच्या 4 पुड्या करायच्या, आणि जी झोपलेली ज्या बेडवरती आहेत, कॉटवरती आहेत, त्याच्या बेडच्या खाली 4 पुड्या ठेवा कोपऱ्यामध्ये. 3ऱ्या दिवशी त्यांना मृत्यू येईल. मी पायात चपला घालून निघालेलो आहे, मी काय सिद्धपुरुष नाही, पण रामरक्षेची सिद्धी आहे ना. आणि त्याप्रमाणे गेल्याबरोबर त्यांनी उदबत्त्या घरात होतच लगेच लावला, अंगाराच्या 4 पुड्या केल्या, 4 कोपऱ्यात ठेवल्या. आणि मी म्हटलं येतात ना म्हणा. त्यांनी त्यांच्या कानावरती रामाचं नाव गेलं पाहिजे, त्यांच्या कानाजवळ बसून म्हणा, ऐकायला येत आहे, विस्मरण होत नाही तेच नाही. आणि त्यांनी तर 2-3 दिवस रामरक्षा म्हणत राहिले, खाली अंगाराच्या पुढे ठेवल्या. 3ऱ्या दिवशी ते कधी गेले कोणाला कळलं पण नाही. तात्पर्य काय? तुम्ही रामाला शरण गेलात तर राम तुमची दखल घेतो. रामाने दखल घ्यावी असं वाटत असेल तर रामरक्षा म्हणायची.
आता रामरक्षेची 38 श्लोक म्हणायला वेळ नाही लोकांना. मग त्याला सोपा मार्ग काय? रामरक्षेमध्ये 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे 5 किंवा 6 श्लोक आहेत ते रामाच्या रक्षणाचं कवच आहे. म्हणजे आपल्या शिरापासून पायापर्यंत त्याचं वर्णन आहे. ते रामाचं क्रमशः चरित्र आहे आणि प्रत्येक वेळेला विशेषण वेगळं आहे. जर तुम्ही हृदयाचा त्रास होत असेल तर जमदग्नीच्या नावानं उच्चार करायचा की हृदयाचा तुम्हाला त्रास होणार नाही. तर हे जे श्लोक आहेत, शिरो मेरा गौः पातु भालंद सरसात्मजः कौसल्ययो दृशो भवते विश्वामित्र प्रियश्रुती ग्रहणम पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सला जिव्हां विद्यानिधी पातु कंठम भरतवंदिना. हे जे श्लोक आहेत हे जर तुम्ही एक सगळे म्हणत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही आणि भाग्योदय निश्चित होणार. त्याचं कारण इतक्या 1000 वर्ष झालं तरी वाणी आहे तशीच आहे. म्हणून नियम काय आहे? अर्थ समजून म्हणावा हा नियम आला. पण अर्थ समजत नाही म्हणून आहे का? त्याचं कारण अमरवाणी आहे. ती पामरवाणीला स्पर्शित झाली की पामरवाणी अमरवाणीच्या योग्यतेची होते आणि तुम्ही म्हटलं पाहिजे. म्हणून तुम्हाला अर्थ कळो न कळो तुम्ही म्हणत राहिलात की रामाचे गुण जे आहेत त्याचा तुम्हाला साक्षात्कार व्हायला लागतो. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पापक्षालन होत राहतं. तुमचं पापक्षालन व्हायला लागलं की शरीर हलकं व्हायला लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामना कमी व्हायला लागतात. हाव कमी होते. मला हे हवं, मला ते हवं, मला तरी चांगलं म्हणायला पाहिजे, मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, मला प्रमोशन मिळालं पाहिजे, मला बदली मिळाली पाहिजे, हे जे मला हे हवं 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 हे कमी होतं. म्हणून शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे त्यक्त्वा ममाह इति बंद करे पदे द्वे. मी आणि माझं हे 2 शब्द असे आहेत की माणसाला कुठे पुढे जाऊ दे. त्यक्त्वा ममाह इति बंद करे पदे द्वे मानावमान सदृशा समदर्शिनश्च. मान आणि अपमान हा तुम्हाला पचवता आला पाहिजे. आणि मी आणि माझं याचं जोपर्यंत तुम्ही टाकत नाही त्यक्त्वा, जोपर्यंत हे 2 शब्द किंवा 2 शब्दांचा अर्थ तुम्ही टाकून देत नाही आणि मानावमान समतेनं पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला जगातली कोणतीही शक्ती पुढे जाऊ देत नाही. मी स्वतः कुठे जात नाही, मला कोणाला भेटायचं नाही, मला कोणाकडे काही मागायचं नाही. ही जी अवस्था आहे ही रामरक्षेमुळे येते. 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे 6 श्लोक आहेत हे कवच आहे. रामरक्षेतले महत्त्वाचे श्लोक हे आहेत. हे श्लोक सोडून बाकीची जी आहे ती नुसती स्तुती आहे. त्याची सगळी विशेषणे, तो काय करतो, कसं करतो, कुठे जातो, काय करतो, काय हवं आहे, काय नको, स्तुती येते. आणि ती स्तुती ऐकल्यानंतर शंकरच म्हणतात, अहे वरानने, मी रामाच्या नावामध्ये मी प्रसन्न आहे. कळलं का तुला? हे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. राम नाम हे वरानने, एक राम हे शब्द, हे 2 अक्षरं 1000 नावाच्या योग्यतेचे आहेत. सगळ्यात शेवटी सांगितलं. तात्पर्य काय की जर आपल्याला या धावपळीमध्ये सगळे काय म्हणतात ते धावपळीमध्ये रामरक्षा म्हणायची असेल आणि सगळ्याच्या सगळ्या 38 लोकांचे 11 आवर्तन करणं शक्य नसेल तर ह्याची जरी 20-25 आवर्तन रोज केलीत, 5 श्लोक आहेत, 5 मिनटं लागत नाहीत, म्हणत राहा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपलं संरक्षण कोणीतरी करतं. आपण निर्भय होतो. रामरक्षेचं वैशिष्ट्य असं आहे, रामरक्षा तुम्ही म्हणायला लागलात की तुम्ही निर्भय होता. तुम्हाला भय नाहीसं होतं. तुमचं भय इतरांना निर्माण होतं. तुम्हाला असं वाटतं की आपण कोणाचं तरी कल्याण केलं पाहिजे, कोणाचं तरी रक्षण केलं पाहिजे, कोणाला तरी हात दिला पाहिजे. असं वाटण्याचं कारण काय? राम देतो. म्हणजे मध्यंतरी असं झालं, टिटवाळा असताना टिटवाळ्याच्या पुलावरनं मी येत होतो आणि मी व्याख्यान आटपून असल्यामुळे मला 2-4 शाली मिळाल्या होत्या आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये 3-4 जण रात्री कुडकुडीत झोपलेले होते. मग मी काय केलं, तसं झालो का? नाही, मी थांबलो. माझ्या सगळ्या शाली काढल्या, प्रत्येकाच्या अंगावर घेतल्या आणि पुढे आलो. कारण घरात शाली होत्याच. शाली घेऊन काय करायचं आहे? ती त्यांची गरज आहे. ती गरज पूर्ण करणं ही जी कामना आहे ही रामरक्षेने येते. आपल्याकडे सर्व काही आहे, नाही आहे ते दातृत्व. आपल्याकडे दातृत्व नाही, आपला हात असा नाही.
म्हणजे किती दानशूरांचं जरी चरित्र वाचलं तरी आपल्या हातून दिलं जात नाही. त्याचं कारण का? द्यायची सवय नाही. बापदाद्याने दिलं नाही, आईने दिलेलं बघितलं नाही, त्याच्यामध्ये याचा विश्वास नाही, देतच नाहीत. म्हणून किती जरी तुमच्याकडे संपत्ती असली तरी तुम्हाला आनंद आणि समाधान मिळत नाही, शांत झोप लागत नाही. त्याचं कारण जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमच्या अस्तित्वाला अर्थ नाही. म्हणून आपल्याकडे 100 रुपये मिळाले तर त्यातल्या 10 रुपयावर आपला अधिकार नाही, ते देऊन टाकायचे. मग ते कोणालाही द्या, गरजूला द्या, रस्त्यातल्या माणसाला द्या, ब्राह्मणाला द्या, मंदिरात द्या, कुठेही द्या. पण देण्याचा संस्कार ज्याला म्हणतात तो जास्तीत जास्त निर्माण करण्याकरता रामरक्षा सगळ्यात महत्त्वाची. रामाचं वैशिष्ट्यच आहे, तो रिकामा कोणाला पाठवतच नाही, काही ना काहीतरी दिल्याशिवाय जाऊ देत नाही. म्हणजे रामावरती प्रेम इतकं आहे की लक्ष्मणाने जेव्हा देहत्याग केला शैरीमध्ये तेव्हा राम सिंहासनावर बसलेला होता. आणि राम सिंहासनावर बसले असताना ज्या लक्षात आलं की त्यांनी प्राणत्याग केला आहे त्यावेळेला त्या सिंहासनावर उठून उभा राहिला आणि सांगितलं की आता या भूमंडलावरती लक्ष्मणाचं अस्तित्व नाही, माझ्याही अस्तित्वाला अर्थ नाही, मी शरीरामध्ये देहविसर्जन करणारे. एवढं तो म्हटल्याबरोबर सगळं अयोध्या चक्राव्यासारखी झाली. तो कोणता ऐकणारा नव्हता. त्याचा शेवटचा असं रामो द्विर्नाभिभाषते, राम 2 वेळा बोलत नव्हता, जे बोलेल ते शेवटचं. आणि राम खाली उतरून तो मागे बघायला गेला नाही. लक्ष्मण जसं बायकोला भेटायला गेला नाही मी जातोय म्हणून, राम मागे गेला नाही, राम पुढे चालू झाला. राम चालू झाल्यानंतर मग सगळं दरबारातलं सुरू झालं. सगळं दरबार जातोय म्हटल्यानंतर सगळं अयोध्या आली, झाडे झुडपं आली, सरपटणारे प्राणी आले. अक्षरशः तुम्हाला सांगतो आपलं रामायणकारांनी म्हटलं आहे संपूर्ण अयोध्या त्यावेळेला उजाड झालेली आहे. असं प्रेम कोणत्याही प्रजेनं आपल्या राजावर केलं आहे. हे जे रामाचं दातृत्व आहे, रामाला देण्याची भावना आहे, ही भावना प्रबळपणानं आपल्या अंतःकरणामध्ये रोमरोमात भरली पाहिजे. बुद्धीच राहते पण मनात हाडात जात नाही. म्हणून आम्ही सकाळी स्नान केल्यानंतर जेव्हा भस्म लावतो तेव्हा आम्ही रोज गोमूत्र घेतो, गोमूत्राचा अर्क घेतो. तेव्हा काय म्हणतो आम्ही? यत्वगस्थिगतं पापम, अस्थि म्हणजे हाड, यत्वगस्थिगतं पापम देह तिष्ठती मामकी प्राशनात पंचगोव्यस्य दत्तग्निर्वेंधनम. जे हाडामध्ये पापाचे स्पंद अडकलेले आहेत ते दूर करण्याकरता मी पंचगव्याचं गोमूत्राचं प्राशन करतो. म्हणजे पाप हे नुसतं बुद्धीत आणि मनात राहत नाही, ते आतपर्यंत शिरतं, ते निघावं लागतं. ते निघण्याकरता प्रयत्न करावे लागतात. गोमूत्रा इतकाच अधिकार रामरक्षेचा आहे. तर तुम्हाला माहीत नाही आमच्याकडे गोमूत्राची पद्धत आहे. तुम्ही म्हणा ना 5-6 श्लोक म्हणायचे, शिरोभे राघव पाहतो. आणि शिरोभे राघव होतो म्हणायला लागल्यानंतर जे म्हणून आयुष्यामध्ये झालं नाही, ज्या ज्या कामना पूर्ण राहिल्या त्या कामना पूर्ण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण संतुष्ट होतो, आपण समाधानी होतो. आणि त्याहीपेक्षा इतरांचं कल्याण व्हावं अशी आपल्याला सातत्यानं मागणी होत राहते. आणि ही मागणी होत राहण्याकरता सातत्यानं मनापासून रामाला शरण जायचं. रामाला शरण जाण्याकरता हे रामा मी तुला शरण आलो आहे असं म्हणायची गरज नाही. शिरोभेला गप्पातूनच म्हणायचं. माझं स्वतः आम्ही आता काय नेहमी एवढे 38 श्लोक म्हणायला काय वेळ होत नाही, झाली तर होतात एका बैठकीत, पण शिरोभे मात्र होतो. आता शिरोभेपासून सुरू केल्यानंतर डोकं ठिकाणावरच राहणार ना. डोक्यातल्या सगळे जळमट नाहीशी होणार, डोकं शांत होणार. डोकं शांत झालं तर पायापर्यंत शरीराचं रक्षण तो करतो. त्यांनी रक्षण करावं अशी जी कामना आहे ती रामरक्षेमुळे येते. आणि रामरक्षेमुळे तुमच्या संबंध आयुष्याचं सोनं होतं. खरं तर सोनं नाहीच आहे, हे चालतं बोलतं कलेवरच आहे. या कलेवराला जगाशी देणं घेणं नाही. आपल्या खोलीच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही, त्याचा अहंकार कमी होत नाही, मोह कमी होत नाही, घाण नुसती. आता ही घाण बाहेर कशी काढायची? दिसत तर नाही, असते तर खरी. सगळी माणसं जी अहंकारी आहेत त्यांना रस्त्यात कोण ओळखतं? आता मी वक्ता आहे, महाभारतावर व्याख्यानं देतो, लोक मला लेखक म्हणून ओळखतात. मी रोज भाजी मार्केटला जातो, आजूबाजूला एवढे लोक असतात, त्यापैकी कोणी म्हणत नाही वा
शास्त्री बाबा भेटलात का? नाही, मला ओळखतच नाही कोणी, जगात कोणीच कोणाला ओळखत नाही. खरं तर एवढ्या विश्वब्रह्मांडामध्ये आपलं मोहरी एवढं सुद्धा अस्तित्व नाही. खरं सांगायचं, ते अस्तित्व निर्माण व्हायचं असेल तर रामकृष्णाची गरज आहे. राम तुम्हाला प्रतिष्ठा देतो, राम तुम्हाला रक्षण देतो, राम तुमचं संरक्षण करतो, राम तुमचा कुटुंब कबिला सांभाळतो, तुमच्या कामना पूर्ण करतो, त्याहीपेक्षा पापक्षालन करून तुम्हाला धनसमृद्ध करतो, संस्कार समृद्ध करतो. रामरक्षेचा हा महिमा आहे. रामरक्षा येता जाता म्हणा, उठता बसता म्हणा, पहिले 5 श्लोक म्हणा, संपूर्ण म्हणा. आणि तुम्हाला समजा असं धरा की आपल्या व्यवसायामध्ये आपण व्यस्त असतो, आपल्याला काहीच करता येत नाही. रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशमध्ये एवढा जरी श्लोक म्हटला तरीही संपूर्ण रामरक्षेचं तात्पर्य येतं. इतक्या पद्धतीने जो राम तुम्हाला चारी बाजूनं मदत करायला तयार असतो, त्याला शरण जाण्यामध्ये कठीण काय आहे? अहंकार आहे, तो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. आणि म्हणून आपली बुद्धी न चालवता त्याला सांगा. म्हणून आपल्या गायत्री मंत्राचा अर्थ काय? आम्ही त्या तेजाची सेवा, आम्ही त्या तेजाची प्रार्थना करतो आणि आमच्या बुद्धीला त्या तेजानं सत्प्रवृत्तीची प्रेरणा द्यावी अशी कामना करतो. म्हणून तुम्ही कधी मंदिरात गेलात की आमच्या हातून सदाचरण घडो अशी आम्हाला प्रेरणा द्या, अशी प्रार्थना करावी. आपण सगळेजण मंदिरात जातो, पण आपण असं कधी म्हटलं आहे का की आमच्या या देशामध्ये महापुरुष जन्माला यावा म्हणून तुमच्याकडे? नाही. आमच्या घराण्यात महापुरुष जन्माला यावा म्हणून आपण प्रार्थना केली का? करतो का? का नाही करायची? नको, गरज नाही आहे का? आपल्या घराण्याचं नाव करणारा, घराण्याचा उद्धार करणारा महापुरुष जन्माला येऊ नये असं आहे का? इतरांच्या घराण्यात जन्माला यावं आणि आपण नमस्काराला जावं असं आहे का? नाही. आपली मागणीच नाही. खरं सांगायचं म्हणजे आपली मागणीच नाही. आपली मागणी काय? मला अजून गाडी घेता आली नाही, ती गाडी घ्यायची, एवढीच मागणी आहे. मग गाडी मिळते. माणसं तिथेच, गाडीत बसली काय आणि घरात बसलं काय, फरक काही नाही. आपल्याला कोणीही ओळखत नाही. आपण आपल्या क्षेत्रामध्ये मोठे कलावंत असलो तरी फारशी लोकांना तिची माहिती नसते. जे लोक ओळखतात ते 1% किंवा अर्धा टक्का असतात. रामरक्षेचं जर तुम्ही अनुष्ठान केलं तर तुमच्या अस्तित्वाला अर्थ होतो. तुम्ही आमच्याकडे यावं, तुमचे पाय आमच्या घराला लागावे, तुम्ही आमच्या मस्तकावर हात ठेवावा असं लोक केव्हा म्हणतात? तुमच्या आजूबाजूला एकसारखी रामरक्षा पाहिजे. रामरक्षाचा अर्थ काय? हजारो वर्ष 4 युग लोटली बघा, कृत, त्रेत, द्वापार आणि कलियुग, तरी ते शब्द जशाच तसे आहेत. त्यात फरक नाही, त्यात पाठभेद नाही. आमच्याकडे असं म्हणतात असं नाही. जे आहे ते कालावरती मात करण्याची ज्या अक्षरांची क्षमता आहे, ती अक्षरं जेव्हा आपल्या जिभेवरनं प्रकट होतात तेव्हा ज्याची ती अक्षर असेल त्याची तपस्या आपल्या मागे उभी राहते. हे रामरक्षेचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून रामरक्षा हा आपल्या आयुष्याचा मानदंड असला पाहिजे. आणि रामरक्षा जर तुम्ही 24 तास आथपासून इथेपर्यंत करत राहिलात तर मला असं वाटतं रामरक्षेकरता आणखीन आपलं देवाच्या कृपेकरता कोणत्याही मंदिराची पाय तुम्हाला शिजवावे लागणार नाहीत. कोणत्याही मंदिरात तुम्हाला जावं लागणार नाही. त्याची गरजच नाही. केव्हा जायचं? घरामध्ये लग्नकार्य ठरलं तर आमंत्रण पत्रिकाला जायचं, किंवा काही विशेष असेल तर जायचं. एरवी तुम्हाला कुठेही कधीही ते बोलवत नाहीत. ते म्हणतात काय कमी आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही आमच्याकडे येता, आणि आम्ही तुमचं काम का करायचं? काय कमी केलं तुम्हाला? तुम्ही काय सत्कार्य केलं संबंध वर्षभरामध्ये, जन्मभरामध्ये? ताळेबंद मांडा आणि मग आपल्याला मांडता येणार नाही. सगळं उडेच आहे, वजाच आहे, जमाई काहीच नाही. असं एक तरी घटना दाखवता आली पाहिजे की याला आम्ही प्राणत्याग करत असताना वाचवला, उपाशी असताना त्याला धान्य दिलं, त्याच्या अंगावर कपडे नसताना आम्ही कपडे दिले, असं एक तरी गोष्ट सांगता आली पाहिजे. ती जर तुम्ही करत असाल तर मग देवात जायची गरज नाही. पण मग देवाचं देवत्व जे आहे ते आपलं रक्षण करायला पुढे येतं. आणि म्हणून माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याला म्हणून आपला उद्धार करावा असं वाटत असेल, व्यवहारात असताना, संसारात असताना सुद्धा संसार उत्तम व्हावा असं वाटतं. उत्तम संसाराचा शिकणं प्रत्येक कामात यश येणं म्हणजे उत्तम संसार. जे हातात घ्यावं म्हणून काय म्हटलं, भगवंताकडे गेल्यानंतर काय करावं माहिती नाही. तुम्हाला सांगून ठेवतो, देवळात गेलात किंवा देवळात न गेलात तर देवात प्रार्थना काय करायचं?
हाती घेतलेल्या कामात यश दे. पहिली गोष्ट, हाती घेतलेल्या कामात यश दे आणि संकटात धीर दे. या दोनच गोष्टी मागायच्या. काय मागायचं? संकटात धीर दे आणि हाती घेतलेल्या कामात यश दे. तो यश देणार म्हणजे चांगलं काम असेल तरच यश देणार ना. म्हणजे हातून चांगलं काम होतं, चांगली माणसं भेटतात, चांगले विचार ऐकायला मिळतात, चांगलं भजन ऐकायला मिळतं, चांगलं कीर्तन ऐकायला मिळतं, चांगल्या कामात यश. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या माहितीच्या एक बाई होत्या, श्रीमंत बाई होत्या आणि त्या अशा खूप आजारी वगैरे असायच्या. मला कळलं आणि जाणे येण्याचं म्हणून मी त्यानं म्हटलं तुम्ही ही पोथी वाचा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. दुसऱ्या दिवशी नंतर मला फोन आला, अहो तुम्ही जी पोथी दिली त्यांची सगळी पानं कोरी आहेत. त्या बाईचं पाप किती असेल, ती गुढी बघताना सगळे कोरी दिसत ना. मी म्हटलं पाठवून द्या पुस्तक. त्यांनी पुस्तक पाठवून दिलं. वाचायचं नशिबात नाही. त्यांचा क्लेश दूर होण्याचा योगच नाही. मी स्वतः घरी जाऊन पुस्तक दिलं, हे वाचा. त्यांनी ते परत पाठवलं. तेव्हा पापाचे डोंगर असतात, आपल्याला कल्पना नसते. पण हे पापाचे डोंगर जे आहेत ते खाली करण्याकरता रामरक्षेसारखा उपाय नाही. आणि रामरक्षा जर तुम्ही लहानपणापासून आपण म्हणायची, दुसऱ्याला म्हणायला लावायची, कोणी आलं तरी नाही आलं तरी म्हणत राहायचं, रामरक्षा म्हणत राहायचं. हे 5 का 6 श्लोक आहेत ते म्हणत राहा, तुम्हाला काही करायला लागणार नाही. आता हाती घ्याल मग ते शाळेचं कॉलेज असो, नोकरी असो, लग्न असो, संसार असो, संतती प्राप्ती असो, सगळ्या कामना पूर्ण करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याला कळतं आपल्यापेक्षा जास्त आणि सांगायला लागतच नाही. मग समजा असं वाटलं की आता काय करावं समजत नाही, रामरक्षाला सुरुवात करायची. लगेच तो आपल्याला शांतता देतो. शरीर, मन, बुद्धी शांत होते. आणि आपल्याला त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण जातोय तो योग्य मार्ग आहे हे आपल्याला कळायला लागतं. आपण वाईट मार्गाने जात नाही हे आपल्याला कळायला लागतं. चांगली माणसं त्या काळामध्ये भेटायला लागतात. तेव्हा आर्ततेनं जर प्रार्थना केली, अशी कल्पना करा आपल्या हातून सत्कर्म झालेलं नाही, मग वाईट म्हणून घ्यायचं का? वाहिले वहावो राहिले संभाळा. तुकाराम महाराज, वाहिले वहावो राहिले संभाळा. 8वा गोपाळा आता तरी सांगत तो सकाळा, नको रे कंटाळा, ऐकाल का अरे गोष्टी माझ्या. तुकाराम महाराज, जे गेलं गंगेला मिळालं. प्रत्यक्ष इथून खाली उतरताना प्रतिज्ञाच करायची, मी रामरक्षा म्हणतच जायचं. तुम्हाला जर पहिले 5 श्लोक येत असतील ते म्हणतच खाली उतरा, बघा चमत्कार व्हायलाच पाहिजे. तर ही गोष्ट मुद्दाम एवढ्या करता सांगितली. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये रामरक्षा हा माझा तारक मंत्र आहे आणि रामरक्षेमुळे मी आज जो कोणी आहे तो रामरक्षेमुळे आहे. आणि हे सगळं श्रेय बुधकौशिकाला आहे. त्याचे मी आभार मानतो. तू जगावर उपकार केलीस. इतके 1000 वर्ष होऊन गेली तरी रामरक्षा आहे तशीच आहे. ती आपल्याला म्हणता येते केवढं भाग्य आहे, पाहता येते केवढं भाग्य आहे, ऐकता येते केवढं भाग्य आहे. रामायण वाचायची गरजच नाही. रामायण वाचणं ज्याला शक्य नाही त्यांच्याकरताच रामरक्षा आहे. आणि आता त्याच्या पुढे म्हणजे रामायण, आता रामरक्षाही वाचायला वेळ नाही. 5 श्लोक म्हणा, तेही जमलं नाही रामो राज म्हणे म्हणा, तेही जमलं ते राम राम म्हणा. याची आई म्हणजे माझी बायको गेली 30 वर्ष रोज 108 वेळा राम राम लिहिते. आम्ही सांगितलेलं नाही. पण एक दिवशी विक्रम मला म्हणाला, आई हे लिहिते म्हणून आम्हाला सत्प्रवृत्ती वाचायची प्रेरणा मिळते. रामाचा अधिकार. तेव्हा राम हा 4ही बाजूनं आपल्याला सांभाळणं करायला आहे. आपण त्याला सांगितलं पाहिजे तू माझा सांभाळ कर. मग तो विचारतो का सांभाळ करायचं, पण हिशोब द्यावा लागतो. मग सांगायचं मी सत्प्रवृत्त आहे, मी सरळ मार्गाने जाणार आहे, सदाचारी आहे, ते त्याला कळतं. मग तो कामाला लागतो. बराबरा कामं होतात. म्हणून तुमच्या सर्वांसमोर आणि जे ऐकणार आहेत किंवा नंतर मोबाईलवर ऐकणार आहेत त्या सर्वांना माझी अशी हात जोडून विनंती आहे की कसलाही मनामध्ये विकल्प न आणता, कसलाही मनामध्ये विकार न आणता, सर्वतेरता अहंकार बाजूला ठेवून रामरक्षेच्या रूपानं रामाला शरण जा. आणि तुम्ही रामाला शरण गेल्यानंतर सगळं जग तुमच्या पायाजवळ शरण येईल याबद्दल मला खात्री आहे. एवढं सांगून मी थांबतो. आज जे इथे ऐकणार आहेत सगळ्यांचे सगळे मनोरथ पूर्ण होणार. रामाबद्दल आणि रामरक्षेबद्दल इतकं बोलल्यानंतर प्रश्न उभा असा राहिला, हनुमंताबद्दल का बोलायचं.
आणि हनुमंताला जर आपण शरण गेलो नाही तर राम बघणारच नाही. आणि म्हणून हनुमंत ही एकच विभूती अशी आहे की जेव्हा दास्य तो पत्करून अमर झालेली आहे. म्हणजे काय झालं, रामायणामध्ये रामाने रावणाचा वध केला आणि ते यायला निघाले. अयोध्येपासून 2 कोस 2 मैलावरती थांबले. इकडे भरत सिंहासनावर आहे. जरी सिंहासनावर नंदीग्राममध्ये जरी असला तरी सिंहासनाचा अधिकारी तो. रोज त्याला कुर्निसात नमस्कारला त्याची आज्ञा पाळत 14 वर्ष. त्यामुळे ते 2 कोस लांबरे आणि दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं होतं. दोघे भाऊ किती शब्दाला लागलेत. भरताने सांगितलं 14 वर्षानंतरच्या सूर्योदयाला जर तुम्ही दिसला नाहीत तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. त्यामुळे 14 वर्षाला 7-8 तास बाकी होते म्हणून तिथे आले. आणि हनुमंत बरोबर आहे. हनुमंताला सांगितलं अयोध्येत जायचं आणि भरताला सांगायचं मी आलेलो आहे, उद्या सकाळी सूर्योदयाला येतो. ठीक आहे म्हणाला. लगेच तयार झाला तो. त्याला थांबवला रामाने. अरे एवढं लहानचं काम करायला माझ्याकडे माणसं खूप आहेत, तुला कशाला पाठवायचं? तो मला काय झालं प्रभू, काय झालं? अरे तुला चेहरा बघून चेहरा वाचता येतो ना, त्याकरता तुझी प्रसिद्धी आहे ना. हो, मग एक काम कर, तू 14 वर्ष जो सिंहासनाचा धनी आहे, 14 वर्ष जो लोकांना आज्ञा करतो आहे, जो सैन्याचा प्रमुख आहे, प्रजेचा पिता आहे, ज्याला सिंहासनाचा 14 वर्षाचा सहवास झालेला आहे, त्याच्या कानावर जेव्हा मी आलो हे कळल्या क्षणी जर त्याच्या चेहऱ्यावरती आणखीन 2 महिन्याने आले असते चालले असतं. असा जर चेहऱ्यावर भाव तुला दिसला तर मला येऊन सांग, मी त्या सिंहासनाला स्पर्श करणार नाही. याला राम म्हणतात. सहवासानं प्रीती निर्माण होते आणि प्रीतीनं आस्था निर्माण होते आणि आपुलकी आणि आत्मीयता निर्माण होते. बरंच संवासारखंच आहे. त्याच्या मनात जर त्या संवासनाबद्दलची आस्था निर्माण झाली तर त्याच्यावर मी बसणार नाही. हे तू बघ आणि ते येऊन मला सांग. हो हो माझ्या लक्षात नाही होणार. आणि त्यांनी पटकन अयोध्येत गेला तर तो दाढी वाढून त्याच्यासारखाच बसला होता, रामासारखा. राम सिंहासनावर नाही, मी सिंहासनावर बसणार नाही, असा भाऊ तुम्हाला मिळणार नाही. आणि त्याला बघितल्यानंतर काय प्रभू आलेत, उद्या सकाळी येतात हे ऐकल्या क्षणी आनंदानं तो मूर्छित पडला. आपला भावाचं दर्शन होणं या कल्पनेनं वैशुद्ध पडला. तेव्हा हनुमंताला कळलं की रामाने येणं आवश्यक आहे. धावत तो आला आणि सांगितलं तुमची वाट बघतायत, धावत चला. आणि जेव्हा राज्याभिषेक झाला, सगळ्यांना बक्षिसं दिली, सगळ्यांची पाठवणी केली, सगळ्यांचे आभार मानले आणि शेवटी हनुमंत आला. तो दासनं दुसरं काय पुढे कसं आहे, सगळे गेल्यानंतर तो आला. तुला काय पाहिजे? नाही मला काय नको म्हणाले. नाही तेव्हा राम म्हणतो तुझ्यामुळे सीता मिळाली, तुझ्यामुळे रावणाचा वध झाला, तुझ्यामुळे माझे प्रजाजन परत मिळाले, तुझ्यामुळे सिंहासन मिळालं आणि तुझ्यामुळे अयोध्या मिळाली. त्यामुळे तुझ्या ऋणातून मी जन्मोजन्मी मुक्त होणार नाही. काय पाहिजे तुला? तर हनुमंताला काय कमी होतं मागायला? तो जे मागेल ते मिळणार होतं त्याला. नाही मला प्रभू तुमचं फक्त दास्यत्व द्या, म्हणजे मी काय करायचं असा रामाने विचार. तेव्हा त्यांनी सांगितलं या भूतलावरती सूर्यचंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुमची कथा जिथे जिथे असेल तिथे मला ऐकायची संधी लाभली पाहिजे, मला वर द्या. तथाच तू म्हणाले. बरोबर, तसाच म्हटलं आनंद झाला. आपल्या रामाची कथा ऐकायला मिळणार. सगळे गेले, तोही गेला. सुग्रीवाचा सेनापती होता तो. पण सुग्रीवाबरोबर तो जो किष्किंधेला गेला तो रामाला भेटायला अयोध्येत कधीही आला नाही. गरज नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये जर राम आहे तर आम्हाला भेटायला का मिठा मारायला यायचं आहे? तो आला नाही. आणि जेव्हा रामाने देहत्याग करायचं ठरवलं तर सगळी प्रजाबरोबर सुग्रीवाबरोबर तो पण आला देहत्याग करायला.
त्या गर्दीमध्ये त्याला बघितल्यानंतर रामाने सांगितलं, हनुमंता इकडे, तू कशाला प्रभू तुम्ही नाही बरं कसं राहायचं, तू काय वचन मागून घेतलेस, जोपर्यंत यावत थास्यंत गिरया, जोपर्यंत हे सूर्यचंद्र नद्या डोंगर राहतील तोपर्यंत माझी कथा ऐकायला पाहिजे असं तू म्हणत होतास. मी तथाच तू म्हणत होतो. तुला ऐकायचं योग आहे, तुला त्या परवानगी नाही, बाजूला हो. तो बाजूला झाल्यानंतर बाकी सगळी प्रजा शरीरामध्ये विसर्जित झाली. त्यामुळे आजही जिथे कुठे आता इथे आपल्याला दिसत नाही, पण इथं तो आलेला ऐकायला. रामाची कथा आहे ना, हां तो आहे ना, फुलं ठेवली, मी बघितलं लक्ष नाही म्हटलं ही हनुमंता करतायत, मला कळलं हनुमंता करतायत. त्याला ते वरदान आहे, त्याने आणि काही मागितलं नाही. बघा तुमच्या माहितीकरता सांगतो, तुम्ही रामाच्या देवळात गेलात तर हनुमंताची स्तुती करायची, आणि हनुमंताच्या देवळात गेलात का रामरक्षा म्हणायची. याचं कारण आपल्या दासाची कीर्ती प्रभूला ऐकायला आवडते, रामाची हनुमंताची कीर्ती आवडते, आणि हनुमंताला रामाची कीर्ती आवडते. आपण काय करतो, रामाच्या समोर रामाची स्तुती करतो, तो कंटाळतो, नको बाई म्हणतो, फार झालं म्हणतो, पण तो कृपा करत नाही. पण तुम्ही त्याच्यासमोर हनुमंताची स्तुती केली की खुश, सगळी कामं पटपट होतात. करून बघा. माहिती होतं का मला? माहिती नव्हतं. एक गोष्ट सांगतो ते ऐका. एका गावामध्ये एक रामभक्त प्रवचनकार होते. त्यांची भूमिका प्रवचनाची अतिशय सात्विक, निर्लेप, निर्मोही आणि निरपेक्ष. कोणी बोलवलं की 7 दिवस प्रवचन करायचे, दिलेत ते दिलेत, नाही दिलेत. एका गावामध्ये त्यांचे प्रवचनं ठरली आणि रामायणावरती प्रवचन करायचे. ते काय करायचे, प्रवचन सुरू होण्यापूर्वी पाठ ठेवायचे, त्याच्यावर फुलं घालायची, नमस्कार करायचे, मग प्रवचन करायचं. त्या गावात एक वकील होता, तो तर्कादृष्टी, तो रोज यायचा, पण तर्क फार, त्यात काय. तो प्रवचन झालं की त्याला म्हणायचा, हे ढोंग वृत्तरे कशा करता, कुठे आहे हनुमंत, असा हनुमंत येतो का. ते 1 ना 2 ठीक आहे म्हणाले, जशी प्रभूची आज्ञा म्हणा, काही बोलायचं नाही. तो रोज तेच ऐकायचा, प्रवचनाला रोज यायचा, पण जाताना सांगायचं हे ढोंग नसतो बंद करा, हे ढोंग दे, ते काही बोलायचं नाही. शेवटच्या दिवशी 9 दिवस होतं, 9व्या दिवशी ही घडलेली घटना आहे बरं का, हे ऐकीव नाही, तारीख वार आहे. शेवटच्या दिवशी प्रवचनाला सुरुवात झाल्यानंतर ते समोरच बसायचे, वकील ना प्रतिष्ठित. त्यांनी सांगितलं, आज प्रवचन झाल्यानंतर हा पाठ उचलण्याचं काम वकील साहेब करते. त्यांनी पाठ उचलला की माझं प्रवचन संपेल. त्याला आश्चर्य वाटलं, त्यात काय म्हणाला, तो काही बोलला नाही. प्रवचन झाल्यानंतर सगळे थांबलेले. मग यादी सांगितलं या प्रवचनकारांनी, शास्त्रीभावांनी, वकील साहेब हा पाठ उचला म्हणले. हो, ते काळा कोट घालून आले होते, सोपं आहे म्हणा. ते गेलं उचलायला, सगळे प्रयत्न केले, अंगांगातनं घाम आला, डोळ्यातनं पाणी आलं, तो पाठ काही हलला नाही शेवटपर्यंत. ते खाली पडले शेवटी, उचलता आले ना म्हटलं, खाली पडल्यानंतर सुद्धा सगळे लोक बघत होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं हनुमंत तिथे आहे. आणि मग त्यांनी गुरुजींना साष्टांग नमस्कार घातला, म्हणे माझं चुकलं म्हणाले, आता उचला म्हणाले, पटकन हल्ला. ही मध्य प्रदेशातली घटना आहे. तो हनुमंताच्या बाबतीमध्ये संशय आणायचा नाही, धावत येतो. कोणत्याही मंदिरात गेलं तरी तुम्हाला असं दिसेल हनुमंत उभा आहे. तो उभा का आहे, पटकन धावलं पाहिजे असं त्याला आदेश आहे. त्यामुळे तुम्ही गेलात, काय नाव तुमचं, कुठून आलात, बरं ठीक आहे उद्या या बघूया, असं तो बोलत नाही. काय काम आहे तुमचं, लगेच कामालाच लागतं. आणि म्हणून ते उभा आहे. आणि त्याच्यासमोर जर रामरक्षा म्हटली तर बघायलाच नको. सगळी काम, किती तुमच्या डोक्यावर कर्ज असो तर सावकार येणारच नाही. हे त्याचं मी अनुभव घेतलेला आहे. किती कर्जबाजारी मनुष्य असं, आणि त्याला सावकार पिढीतात, हा मागतो तो मागतो, त्यांनी फक्त रामरक्षा म्हणते, ते बाहेरच्या बाहेर जातात. कोणीतरी येऊन काम करत, नारायण कसा आला, माझं केलं नाही. हो, तेव्हा माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे
की मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो मानरुयुथ मुखम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तुम्हाला गीता प्रेस गोरखपूरचं माहिती आहे ना, त्याने हनुमान विशेषांक काढला आणि हनुमान विशेषांक माझ्याकडे आहे. तर पान उघडल्याबरोबर त्याच्यावरती वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी हनुमंताचं केलेलं स्तोत्र पहिलं छापलं आहे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता रतिसुखांची अवसरी समस्तांची लज्जा तेजनु भावत चिंतन करी. भगवत चिंतन जे आहे ते कोणाची लाजलीच्या न बाळगता केलं पाहिजे. मी करतो. गाडीतनं रिक्षातनं जाताना म्हणत जातो. वेळ वाया घालवायचं नाही, क्षण वाया घालवायचं. त्याचं कारण अणुपरिमाण असणाऱ्या लहानशा लहान वस्तूमध्ये सुद्धा तो आहे. म्हणून आपण भांड्याला पाय लावलं की लगेच थांबवतो, कोणाला पाय लावलं की असं नाही. प्रत्येकात तो आहे. म्हणजे तो काय तो प्रकट होण्याकरता काय खांबाची गरज नाही. खांबातनं प्रकट झाला म्हणजे ह्याच्यात नाही असं नाही. ही सुकली बघा. तो ऐकायला आला. माझी भावना आहे, माझी श्रद्धा आहे. तो येतो. आज जे इथे ऐकणार आहेत सगळ्यांचे सगळे मनोरथ पूर्ण होणार. म्हणून आमची नेहमीची प्रार्थना आहे ती म्हणूया. असंख्यात नामे जया देत लोक परी नित्य जो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे तसे नित्य मांगल्य नेत्रांसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाभो. आहे ही मम प्रार्थना तुझा रे गोविंद दामोदरा. तोडोनी अपराध सर्व पदरी द्यावा पदी आसरा. अज्ञाने मतिमंद होऊन मला झाली तुझी विस्मृती. घेऊनी अपराध सर्व पदरी द्यावी प्रभो सद्गती. वाली नको आमचा समयी अशाया तुझ्या विणे दुसरा जगदे कराया. प्रार्थित सोमणी तुझला जिताता घेई प्रभो जडकरी अवताराता. घेई प्रभो जडकरी अवताराता. तापत्रयाच्या म्हणता सकला जनांचा तू माय बाप अति कोमलकी मनाचा. प्रार्थित सोमणी तुझला जिताता घेई प्रभो जडकरी अवताराता. घेई प्रभो जडकरी अवताराता. त्रैलोक्य मंगल विभो नचंत पाही झाल्या भयाड तुझ बीड दिशा गहाणी. प्रार्थित सोमणी तुझला जिताता घेई प्रभो जडकरी अवताराता. घेई प्रभो जडकरी अवताराता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.